Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is a great day because we are celebrating Christmas. आजचा दिवसही अतिशय महान आहे कारण की आपण नाताळ साजरा करत आहोत अजूनही. Amen. आमेन. And very soon everything will be over. फार लवकर हे सगळं संपणार आहे. But the story of Jesus will never get over. पण येशूंची कथा कधीही संपत नाही. It is linked with our lives. येशूंच्या कथेचा आपल्या जीवनाशी संबंध आहे. Amen. आमेन. We will stay with him and he will stay with us. आपण येशूंसोबत राहणार आणि येशू आपल्या सोबत राहणार. दरवर्षी नाताळ येणार, नाताळ जाणार, पण येशू आपल्या सोबत कायमचे राहणार. Amen. आमेन. Christmas is God moving into your house. नाताळ म्हणजे देव तुमच्या घरामध्ये फिरणे. Praise God. आमेन. Christmas means नाताळ म्हणजे Christmas is God moving into your house. नाताळ म्हणजे देवाने तुझ्या घरात येणे आणि तुझ्या घरात फिरणे. Amen. Amen. We'll open our Bibles to Exodus chapter 25 verse 8. आता सर्वांनी बायबल उघडा. निर्गम 25वा अध्याय त्यातलं 8वं वचन. निर्गम God said, 25:8. make a holy place for me and I will live among you. निर्गमाचा 25वा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन. आणि मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी म्हणून त्यांनी माझ्यासाठी पवित्र स्थान करावे. Praise God. देवाला धन्यवाद. God is saying, make me a holy place देव म्हणत आहे माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार कर and I will live among you. म्हणजे मी तुमच्यामध्ये राहीन. Amen. आमेन. This was God's original desire आणि ही देवाची ओरिजिनल इच्छा होती. long before Bethlehem came about. बेथलेहेम येण्या अगोदर पासून देवाची ही ओरिजिनल इच्छा होती की मला राहायला तुम्ही पवित्र स्थान तयार करा. Long before the manger was set up. म्हणजे ती गव्हाणी, तो गोठा, ते सगळं चित्रात येण्या अगोदर पासून ही इच्छा होती. Long before the cross. वधस्तंभ सुद्धा चित्रात येण्या अगोदर पासून God was saying, देव म्हणता I don't want to be visited. मला असं वेळोवेळी भेट द्यायला यायचं नाहीये. I don't want to just visit my people. मला फक्त माझ्या लोकांना वेळोवेळी दर्शन द्यायला, वेळोवेळी भेट द्यायला यायचं नाही. I want to be involved with my people. मला माझ्या लोकांच्या जीवनामध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. मला त्यांच्या जीवनात गुंतायचं आहे. Amen. Amen. I don't want to be a distant God. आणि मला त्यांच्यापासून लांब असलेला देव नाही बनायचं. I want to dwell with them. मला त्यांच्यामध्ये राहायचं I आहे. want to walk with them. मला त्यांच्यामध्ये चालायचं आहे. That's why Paul rightly said, म्हणून पॉल बरोबर बोलला in him we live and move and have our being. की त्याच्यामध्ये आम्ही जगतो, त्याच्यामध्ये आमचे अस्तित्व आहे. Amen. त्याच्यात आम्ही चालतो, त्याच्यामध्ये आम्ही राहतो. God said, I don't want to be a weekend God. आणि देव म्हणाला मला आठवड्याच्या अखेरीला सॅटर्डे संडे आलेला देव नाही बनायचं. I don't want to be a Sunday God. मला रविवारचा फक्त देव नाही राहायचं. I don't want to be a Saturday God. मला फक्त शनिवारचा देव नाही राहायचं. I want to be an everyday God. मला वीकेंडचा देव बनायचं नाही. मला रोजचा देव बनायचं. Amen. आमेन. And moreover, I want to be a resident God. आणि त्याहून जास्त म्हणायला गेलं तर मला तिथे कायमचा मुक्काम ठोकायचा आहे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God did not say, build me a throne and then I will come. देव असं नाही म्हणाला की तू माझ्यासाठी सिंहासन बांध आणि त्यानंतर मी येईन. He didn't say, build me a monument and then I will come. किंवा माझ्यासाठी काहीतरी तू एक दर्शकात्मक काहीतरी बांध मग मी येईन. Build me a tower and then I will come. किंवा एखादा बुरुज बांध, स्तंभ बांध का पुतळाच बांध आणि मग मी येतो, असं नाही. No, just a dwelling place. नाही, मला एक राहायचं ठिकाण दे. A small place. मला एक छोटीशी जागा दे. रात्रीपासून देव म्हणतोय जागा आहे का जागा? I want to stay with you. मला तुझ्या सोबत राहायचंय. जागा आहे का जागा? Amen. आमेन. He wanted to live in the middle of their lives. आणि देवाला त्यांच्या जीवनामध्ये येऊन राहायचं होतं, आजूला बाजूला वगैरे वगैरे नाही. He wanted to walk where they walked. आणि देवाला तिथे चालायचं होतं जिथे ते चालले. He wanted to talk where they talked. देवाला तिथे बोलायचं होतं जिथे ते बोलले. He wants involvement. आणि देवाला ना गुंतायचं आपल्या He जीवनात. wanted to dwell in their days. देवाला त्यांच्या दिवसांमध्ये राहायचं होतं. He wanted to dwell in their times. देवाला त्यांच्या वेळेत राहायचं He होतं. wanted to dwell in their families. देवाला त्यांच्या परिवारांमध्ये, तुझ्या फॅमिलीत देवाला राहायचंय. He wants to dwell where decisions are made. आणि जिथे निर्णय घेतले जातात त्या जागी देवाला राहायचंय. He wants to listen to your decisions. आणि तुझे निर्णय देवाला ऐकायचे आहेत की तुम्ही बसून काय बोलता, काय निर्णय घेता. देव म्हणतो मला ते ऐकायचंय. Because I will give you a better decision. कारण मी तुम्हाला चांगले निर्णय देईन. तुमचं डिस्कशन काय चाललंय मला ऐकायचंय. I want to dwell with them in their battles, आणि त्यांच्या युद्धांमध्ये सुद्धा मला त्यांच्या सोबत राहायचंय. in their daily challenges, शंदो त्यांच्या रोजच्या आव्हानांमध्ये मला त्यांच्या सोबत in राहायचं. their daily fights against the devil. आणि सैताना विरुद्ध रोज त्यांचा
त्यांचा जो झगडा सुरू आहे त्यात सुद्धा मला राहायचं आहे. I want to see their blessings. मला त्यांचे आशीर्वाद पाहिजेत. I want to see their face when I bless them. मला त्यांचा चेहरा पाहायचा आहे. जेव्हा मी त्यांना आशीर्वाद देतो तेव्हा त्यांचे चेहरे कसे असतात देव म्हणतो मला बघायचं आहे. Praise God. हालेलुया. And आमेन. so here is that shout. तर इथे तो एक जल्लोष आहे. What God asked Moses to build physically, एक घोषणा आहे की देवाने मोशेला शारीरिक रीतीनं जे बांधायला सांगितलं Jesus came to fulfill spiritually. येशू आध्यात्मिक रीतीनं ते पूर्ण करायला आले. Because the tabernacle was God moving into a tent. कारण निवास मंडप म्हणजे देव मंडपात आला, तंबूत आला. Amen. Amen. And Christmas was God moving into flesh. आणि नाताळ म्हणजे देव देहात आला. Praise God. निवास मंडप म्हणजे देव तंबूत आला आणि नाताळ म्हणजे देव देहात आला. मरियेद्वारे जन्म घेऊन प्रत्येक माणसाच्या देहात येऊ पाहणारा येशू. And that is the closest you can ever get to God. आणि ते सगळ्यात जवळचं नातं होतं ना. ते सगळ्यात जास्त आपण येशूंच्या जवळ जाऊ शकतो. तर देहात माझ्या देहात एक रूप समरूप झालाय ते सगळ्यात जवळचं आहे. So the tabernacle was God living in the camp. तर निवास मंडप म्हणजे देव छावणीत किंवा तंबूत राहायला आला. And Christmas was God living in humanity. आणि नाताळ म्हणजे देव मानवी रूपातच राहायला आला. Not only that, आणि एवढंच नाही, now God wants to live in us. आता देवाला आपल्यामध्ये राहायचंय. हालेलुया. Closer and closer and closer and closer. आता देवाला आपल्या जास्त जवळ 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 यायचंय. That's why John said म्हणून योहान म्हणाला in John 1:14, योहान 1:14 the word became flesh की शब्द देहरूप धारण करून आला. and dwelt amongst us. शब्द देहरूप धारण करून येऊन आमच्यात राहिला. In आमेन. Greek it says he tabernacled amongst us. हेलेंडी भाषेत लिहिलेलं आहे की त्याने आमच्यात मंडप ठोकला. Yes, lived means tabernacled. त्याने आमच्यामध्ये त्याची वस्ती केली. That means म्हणजे Jesus was God saying, येशू देव होता जो म्हणाला I finally got my dwelling place. सरते शेवटी मला माझा राहायचा ठिकाणा किंवा राहायची जागा सापडली. I finally got my dwelling place. सरते शेवटी मला माझी राहायची जागा सापडली. No more tents, आता तंबू नाही, no more sanctuary, आता निवास मंडप नाही, no more curtains. आता पडद्या मागे नाही. I removed the curtains मी पडदाच काढून टाकला आता. that I can have free access to them. की मला आता मोकळीकतेनं त्यांच्यापर्यंत पोहोचता यावं. हालेलुया. Amen. आमेन. No more altars of stone, आता मला दगडी वेद्या नकोयत. because God chose your heart as his own sanctuary. कारण देवाने तुझं हृदयच त्याचं निवास मंडप म्हणून Your निवडलंय. heart is God's sanctuary now. तुझं हृदय देवाचं निवास मंडप आहे. माहितीये God is staying in our heart. देव आपल्या हृदयात राहतो बेटा. Our heart has become the sanctuary of आपलं God. हृदय देवाचं निवास मंडप झालेलं आहे. Now you are the dwelling place of God. आता तू देवाचं राहायचं ठिकाण झालायस. Now you are the holy ground of God. आता तू देवाची पवित्र भूमी झालायस. Now you are the house of God. आता तू देवाचं घर झालाय. Amen. Amen. The house that God always wanted to live in. असं घर की ज्या घरात देवाला नेहमीच राहायची इच्छा होती. Amen. Amen. But that time he couldn't come पण त्यावेळेला देवाला येता आलं नाही. because sin was only covered and not dealt with. कारण पाप तेव्हा नुसतं झाकलेलं होतं. पापाचा कारभार किंवा कारवाई झालेली नव्हती. Amen. आमेन. And so God does not love to just visit you. तर देवाला फक्त तुम्हाला वेळोवेळी भेटायला यायला आवडत नाही. He loves to stay in us. देवाला तुझ्यामध्ये मुक्काम ठोकायचा आहे. And so heaven is still saying today, तर स्वर्ग अजूनही आज सांगत आहे prepare me a sanctuary. मला निवास मंडप तयार कर. Prepare me a sanctuary. मला वस्ती स्थान तयार कर. God told Moses, but Dev- now he's telling the whole church, देव मोशेला म्हणाला तेव्हा पण आता देव संपूर्ण चर्चला किंवा मंडळीला सांगत आहे make me a sanctuary. मला निवास मंडप तयार कर. मला राहायची जागा तयार कर. Not a sanctuary of stone, आणि दगडांनी बांधलेली इमारत मला नकोय. but a sanctuary of surrender. तर मला एक समर्पणाचं निवास मंडप हवंय. Holiness means surrender. पवित्रता म्हणजे सरेंडर, समर्पण, शरण. Holiness means separated unto God. पावित्र्य म्हणजे देवासाठी वेगळा केलेला. And he says, if you are separated unto me, आणि तो म्हणाला माझ्यासाठी जर तू वेगळा केला गेलास I will dwell in मी you. तुझ्यात राहायला येईन. वाय नॉट. Amen. आमेन. पण Like- तू तसा तेवढा पवित्र, होली आणि वेगळा पाहिजेस. Amen. Because holiness means separation. तर पावित्र्य म्हणजे वेगळं पण रे. वेगळं व्हायलाच हवं. हटके रहना पडेगा बेटा. A family that is expecting a very important guest, ज्या परिवारामध्ये किंवा फॅमिलीमध्ये एक महत्वाचा कोणीतरी समजा पाहुणा येणार आहे, what do they do? ते काय करतात? If they have a guest house, they clean up the guest house. त्यांच्याकडे समजा गेस्ट हाऊस आहे तर ते साफ करतात. पाहुण्यांसाठी एखादं साईडला काही घर असेल तर ते साफ करतात. And the blanket they always covered, they will remove that blanket from the bed and now they will put a new blanket. आणि बेडवरती नवीन चादर घालणार, बेडवरती नवीन ब्लँकेट टाकणार, जुनं काढणार, नवीन टाकणार They change the sheets. आणि बेडशीट बदलणार.
They might even wash the curtains. आणि कर्टन धुवून काढणार. They remove the clutter that is all there in that room. जी काय अडगळ त्या जागेत आहे, त्या गेस्ट रूम मध्ये किंवा गेस्ट हाऊस मध्ये आहे, ती काढणार. They make space. जागा करणार. जागा आहे का जागा? I mean, they don't do it because the guest may demand it. आणि पाहुणे मागणार आहेत तसं म्हणून करत नाही ते लोक. पाहुण्यांची मागणी नाहीये ती. Guests will never demand it. पाहुणे कधी डिमांड करत नसतात. ते पाहुणे आहेत. But they do it because the guest matters to them. पण तो पाहुणा यजमानांसाठी महत्वाचा आहे म्हणून यजमान तसं करतात. Because the guest is important for me. पाहुणा माझ्यासाठी महत्वाचा आहे. And so God was telling Israel, तर देव इस्रायलला सांगत होता, prepare me a place मला जागा तयार कर because I want to stay. कारण मला राहायचं आहे. I don't want to just visit. मला फक्त भेटायला 2 मिनिटं दर्शन द्यायला वगैरे यायचं I नाही. want to stay there. मला तिथे कायमचं राहायचंय. And what kind of a house we need to prepare for तर God? कुठल्या पद्धतीचं घर आपण देवाला तयार करून देणार A आहोत? right house एक योग्य घर पाहिजे, where He will enjoy staying. ज्या घरामध्ये देवालाही राहायचा आनंद मिळायला हवा. आमेन. If that Shunammite woman could prepare a room for the prophet Elisha, जुन्या करारात शुनेमकरीण स्त्री एलिया नावाच्या त्या संदेशासाठी जर जागा बांधू शकली, say she didn't have anything on top, तिच्याकडे काही नव्हतं वरती. but पण since the guest was very important, पाहुणे फार महत्वाचे होते. ते पाहुणे she bought a table, a chair. मग खोली तयार केली. खोली टेबल घेतलं, खुर्ची घेतली, बेड घेतला, Say, she bought all those things. सगळ्या गोष्टी विकत. खोली बांधली. बांधल्यानंतरही खोली बेड आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, ते घेतलं तिने. She bought it specially for him विकत घेतलं खास करून त्या पाहुण्यासाठी. because कारण he's a man of God. देवाचे सेवक आहेत. तुम्ही हो माणूस देवाचे. And here God is coming. आणि इथे देव येतोय. देव Amen. ते तर देवाचे माणूस होते, इथे देवच येतोय. And so God is saying, remove all that clutter, तर देव म्हणतो अडगळ काढ. remove all the bitterness, अडगळ काढ इथून आणि कडूपणा काढ. remove all the unforgiveness. सगळा जो क्षमा न करणारा स्वभाव आहे ना तुझा, तो काढ बाहेर. Amen. आमेन. Remove the pride, remove the fear, गर्व काढ, भीती काढ, घमेंड काढ, स्वाभिमान काढ, अभिमान काढ. and make room in your heart for जागा me. कर. तुझ्या हृदयात माझ्यासाठी जागा कर. And I will dwell with you. मी तुझ्या सोबत राहीन. स्वतःला लागलेला मी काढ. मी Praise तुझ्या God. सोबत राहीन. So Christmas is not just God visiting तर us. नाताळ म्हणजे देव आपल्याला फक्त 4-5 मिनिटं भेटायला आला वगैरे असा प्रकार नाही. Christmas is God relocating. नाताळ म्हणजे देव रिलोकेट होत आहेत. ते जुनं घर सोडून नवीन घरात राहायला येतोय. Yes. नाताळ म्हणजे देव जुनी जागा सोडून नवीन जागेत राहायला येतोय. He who stayed in the heavens, जो स्वर्गात राहिला, now is relocating his residence. आता तो परत एका नवीन जागी यायला मागतोय. Amen. आमेन. Like people who shift to US, जसं लोक समजा कोणी अमेरिकेला शिफ्ट होतं, they are relocating themselves. रिलोकेट होत आहेत. ते कुठल्या तरी नवीन पत्त्यावर जात आहेत. Amen. आमेन. So God was relocating himself. तसं देव स्वतःला एका नवीन पत्त्यावर घेऊन येत होता. It's not God passing by. आणि देव असं जाता जाता आपल्याला भेटला असं It नाही. is God moving in. देव आपल्या आत आलाय. He's saying, I'm moving in now. आपल्या आत, तुझ्या आत मी I येतोय. must stay in your house. मला तुझ्या घरात राहणे अगत्याचे I आहे. must stay in your मला house. तुझ्या घरात राहावे लागेल. जक्या He didn't say, I must visit your house. असं नाही म्हणाला तुझ्या घराला मला भेट द्यावी लागेल. Say, Zacchaeus may not know that time, जक्याला तेव्हा ते कळलं नसेल. but he said, I must stay in your house. पण येशू त्याला म्हणाले, मी तुझ्या घरात राहायचे अगत्य. In other words, म्हणजे मला तुझ्या घरात राहायला यायलाच हवंय. in other words, दुसऱ्या शब्दात Jesus was saying, I'm not going to just visit your home. येशू म्हणतात, मी जाता जाता तुझ्या घराला भेट देऊन जाणार I'm नाही. going to stay there. मला तुझ्या घरात राहायचंय. Yes, my feet will go out in the evening, but my presence will stay with you. माझी पावलं सायंकाळी बाहेर जातील, पण माझा सहवास तुझ्या घरात मी कायमचा सोडणार आहे. Praise God. हालेलुया. I आमेन. must stay in your house. मी तुझ्या घरात राहायचे अगत्य आहे. Not I must visit your house. मला तुझ्या घरामध्ये भेटायला आलंच पाहिजे असं नाहीये. मला तुझ्याकडे राहायला यावं लागेल. Amen. So आमेन. Christmas is the day heaven packed its bags. तर नाताळ म्हणजे असा दिवस की जेव्हा स्वर्गाने बॅगा बांधल्या, He packed all the bags बॅगा पॅक केल्या. आपण जसं गावाला जाताना बॅग पॅक करतो तसं. and came to live with broken people. आणि तुटलेल्या माणसांमध्ये देव राहायला आला. Amen. तुटलेल्या माणसांमध्ये. Amen. आमेन. ज्यांचं काही धड नाहीये, तुटलेल्या माणसांमध्ये. And it is the moment eternity put on flesh. आणि तो क्षण की जेव्हा अनंत काळाने देह धारण केला. Eternity came into time. अनंत काळ काळात आला. Say, आमेन. eternity came into time. अनंत काळ काळात आला. ज्या काळाला अंत नाही तो काळात आला. So it is the night the invisible became visible. तर ती रात्र ज्या रात्री अदृश्य दृश्य झाले.
No man had seen God, एकाही माणसाने देवाला पाहिलेलं नव्हतं, but पण God revealed himself. देवाने मात्र स्वतःला प्रगट केले. For the first 33 years, पहिली 33 वर्ष people saw God लोकांनी देव पाहिला, walking in their midst. त्यांच्यामध्ये चालताना. आज मी ख्रिस्त पाहिला. Amen. आमेन. The untouchable. ज्याला स्पर्श नाही केला जाऊ शकत, For eternity, nobody could touch him. अनंत काळपर्यंत कुणी त्याला हात लावू शकत नव्हतं. Now he became touchable. आता मात्र लोक त्याला स्पर्श करू शकत होते. John was allowed to sleep on his boot. योहानाला त्याच्या उरावर झोपायची परवानगी मिळाली. What a privilege. काय सौभाग्य म्हणायचं. येशूंच्या उरावर, येशूंच्या छातीवर झोपायचे सौभाग्य योहानाला. The Holy One became the reachable one. जो पवित्र, तो पोहोचण्याजोगा झाला की आज मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकते. What a great God. काय महान देव असावा आपला. I mean, we send Christmas greeting cards म्हणजे आपण everywhere. क्रिसमसचे ग्रीटिंग कार्ड वगैरे लोकांना पाठवतो. God did not send a greeting card. देवाने ग्रीटिंग कार्ड पाठवलेलं नाही आणि व्हॉट्सअप पण केलेला He नाही. did not send a letter. पत्र पाठवलेलं नाही He did not send a prophet. किंवा संदेशा पाठवलेला He नाही did not send angels. किंवा देवदूत पाठवलेले He नाही did not send a policy. किंवा एखादी पॉलिसी पाठवलेली He नाही did not send 8-point किंवा program. 8 मुद्द्यांचा कार्यक्रम पाठवलेला नाही. He sent himself. देवाने स्वतःलाच खाली आणलं. देवाने देवालाच पाठवले. Praise God. आमेन. He sent himself. देवाने स्वतःलाच आणले. देवाने स्वतःलाच पाठवले. He wrapped his Oh. glory in Hallelujah. human skin. आणि मानवी त्वचेत त्याचा गौरव त्याने गुंडाळला. Yes. What lines are these, Bishop? Every line is a punching line. If anybody can write it down and put it on social media, I say. He wrapped himself in human skin. मानवी त्वचेत त्याने स्वतःला गुंडाळले. And he Wrapped. moved into the neighborhood of humanity. आणि मानवी शेजार पाजारात चालला. The word became flesh शब्द देवरूप धारण करून आला and dwelt amongst us. आणि आपल्यामध्ये राहिला. God stepped into our street, देव आपल्या रस्त्यांवर आला. उफ. the most dirtiest place in those times. त्या काळातली सगळ्यात घाणेरडी जागा, He visited that place. त्या जागेला त्याने भेट दिली. He walked. He who Chala. walked on street of gold. सोन्याच्या रस्त्यांवर स्वर्गात चालणारा, Now he walked with his sandals on street of dust. वाळा घालून धुईनं माखलेल्या रस्त्यांवर चालला. He stepped into our struggles. आपल्या संघर्षांमध्ये त्याने प्रवेश केला. He saw our tears and he also wept. आपले अश्रू बघून तोही रडला. The God who never weeps, जो देव कधी रडत नाही ऍक्च्युली, that God wept. तो देव आपले अश्रू बघून रडला. He stepped into our sickness. आपल्या आजारांमध्ये आला. He didn't look from far. लांबून नाही बघितलं की कैसा आहे, ठीक आहे ना. He didn't look from far and have compassion. लांबून बघून कळवा नाही गेला. He took our sicknesses upon himself, आपले आजार स्वतःवर घेतले that by his stripes आपले. we may be healed. की त्याला जे फटके बसले त्यात आपल्याला आरोग्य मिळावं. He did not look from far at the leper, आणि लांबून त्याने कुष्ठरोग्याकडे पाहिलं नाही. because leper is a sign of sickness. का Sin. कुष्ठरोगी किंवा कुष्ठ म्हणजे पापाचं प्रतीक. He stepped into our sin. आपल्या पापात त्याने प्रवेश केला आहे. He became sin for us, आपल्यासाठी तो पाप झालाय that we may become the righteousness of की God आपण through him. देवाचा नीतिमानपणा ख्रिस्ताद्वारे बनावे. He stepped into our shame. आपल्या लज्जेत त्याने प्रवेश केलाय. Christmas is heaven saying, नाताळ म्हणजे स्वर्ग म्हणताय, I'm not going to stay far away from my people. माझ्या लोकांपासून मी लांब राहणार नाही. I'm moving in मी येतोय आत. forever and ever. मी कायमचा त्यांच्यात राहायला येतोय. That's why he could say, I will never leave you, I will never forsake you. म्हणून तो म्हणू शकला, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. And when God moves into a house, आणि देव जेव्हा आपल्या घरात अशा रीतीनं राहायला येतो, that house never stays the same ever again. ते घर अगोदर जसं होतं तसं राहत नाही, राहू शकत नाही. I mean, my house is changed. माझं घर बदललंय. The day Jesus visited my house is changed ज्या forever. दिवशी येशू माझ्या घरात आले, माझं घर बदललंय. Look at Zacchaeus. जक्कय बघा, Jesus did not just walk past his tree. येशू केवळ त्याच्या झाडापासून चालून निघून नाही गेले. He walked straight into his living room. सरळ त्याच्या लिव्हिंग रूम मध्ये आले. And Jesus said, I must stay in your house, आणि येशू Zacchaeus. त्याला म्हणाले की जक्क्या, मला तुझ्या घरात राहावंच लागेल. And the moment Jesus crossed Zacchaeus' doorway, आणि ज्या क्षणाला येशूंनी जक्क्याच्या दारापाशी प्रवेश केला, as soon as he was entering inside, आणि जसा आत जात होते येशू, greed lost its grip.
जो लोभीपणा होता ना जक्क्यामध्ये, त्या लोभीपणाची पकड ढिल्ली पडली Guilt lost its आणि voice. दोषीपणाचा आवाज गेला की तू दोषी आहे. Shame lost its power. लज्जेतलं सामर्थ्य गेलं. And that day, आणि त्या दिवशी generosity was born in the heart of Zacchaeus. सढळपणा आणि उदार मन जक्क्यात जन्माला आलं. That's what happens when Jesus enters. येशू आपल्यात आले की असं होतं. You व्हायला become a पाहिजे. generous person. आपण एक सढळ हाताची You become माणसं. a forgiving आपण person. क्षमा करणारी You माणसं become बनतो. a confident person. आपण विश्वासाने भरलेले लोक बनतो A thief becomes a giver. आणि चोर दाता बनतो देणारा. हालेलुया. रबा खराबा शंदू. Amen. A liar becomes a restorer. खोटारडा पुनर्वसित करून देणारा बनतो. A man who was hated by his whole city ज्या माणसाचा तिरस्कार त्याच्या पूर्ण नगराने केला, now became a blessing to his city. आता तो माणूस त्याच्या नगरासाठी आशीर्वाद झाला. Every Christian becomes a blessing to his city. प्रत्येक ख्रिश्चन माणूस त्या नगरासाठी आशीर्वाद ठरतो. माहित आहे, आपण पुण्यासाठी आशीर्वाद आहोत. You are a blessing to the Pune city. तुम्ही पुणे शहरासाठी आशीर्वाद आहात. You are a blessing to your own house. तुम्ही स्वतःच्या घरासाठी आशीर्वाद आहात. Because Jesus visited your house. कारण येशू तुझ्या घरात भेटायला आले. Jesus stays in your house. आले तर आले, तुझ्या घरात राहिले, Jesus stays in your heart. तुझ्या हृदयात राहिले. David's greatest passion was, how can I bring the Ark of the Covenant in my city? दाविदाचा सगळ्यात मोठा आवेश एकच होता की मला हा कराराचा कोष देवाचा माझ्या नगरात आणायचा आहे. तो मी कसा आणू मला सांगा. Once I get it, my city shall be blessed. एकदा देवाचा कराराचा कोष माझ्या नगरात आणला तर माझं नगर आशीर्वादित होईल. It's not just the house that was changed. First the heart was changed and then the house became changed. पहिले घर नाही बदलत, पहिले घरात राहणाऱ्या माणसांची हृदय बदलतात आणि मग त्यांचं घर बदलतं. The furniture stayed, फर्निचर राहिलं but the future shifted. पण भविष्य बदललं. हालेलुया. Amen. Amen. Because when Jesus moves into your house, कारण येशू जेव्हा तुमच्या घरात येतात, your money changes, पैसे बदलतात. your attitude for money changes, पैशासाठीची तुझी वृत्ती बदलते, your name changes, नाव बदलतं, your destiny changes. आयुष्याच्या दिशा बदलतात. That single word, एक शब्द, I must stay in your house, मला तुझ्या घरी राहावंच is लागेल. loaded with destiny. त्याच्यामध्ये आयुष्याची दिशा अशी खचाखच भरलेली आहे It त्या is वाक्यात. loaded with authority. आयुष्याची ठरलेली दिशा त्या वाक्यात खचाखच भरली. It अधिकार is खचाखच loaded with भरला. agape love. अगापे प्रेमाने ते वाक्य खचाखच भरलंय की मला तुझ्या घरी राहायचं It is अगत्य आहे. loaded with urgency. आणि तात्कालिकतेनं ते वाक्य खचाखच भरलंय Amen. की मला तुझ्या घरी यावंच लागेल, मला तू पाहिजे, मला तुझ्या घरात राहायचंय, मला तुझ्या हृदयात राहायचंय, तू माझी आहे, I must. मला राहावं लागेल. I demand to stay in your house. डिमांड है, मेरी मांग पूरी करो. येशू बोलते हैं, मेरी मांग पूरी करो. He didn't say, आपका हृदय मुझे दे दो. will you allow me? परवानगी देशील का असं विचारत I नाही. must stay. मला राहावंच लागेल, I must change your life. मला तुझं जीवन I बदलावंच लागेल, must change your destiny. मला तुझ्या आयुष्याची दिशा I बदलावीच लागेल must see you in आणि eternity. मला अनंत काळात तुला पाहायचंच आहे. I want to see you in heaven. मला तुला स्वर्गात बघायचंच आहे. See, Jesus didn't say, I may, येशू असं नाही म्हणाले की मे बी कदाचित, I might, मे बी आय माइट, कदाचित मी येईन, maybe I will think about it now. कदाचित मी विचार करीन. He said, I must. नाही नाही, मे बी वगैरे काही नाही, मी राहणार, अगत्य आहे, राहायलाच हवंय. Because mercy is on a mission. कारण दया मिशनवर आहे. And when दया mercy is on a mission, दया कामगिरीवर आली आहे आणि दया जेव्हा कामगिरीवर येते it demands. ती मागणी करते. Amen. दया कामगिरीवर आली की डिमांड करते. Why Jesus demanded? का येशूंनी डिमांड केली? Because कारण grace has a deadline. कृपेला एक डेडलाईन असते बेटा. Grace has a deadline. कृपेला एक सीमारेषा आहे, Amen. डेडलाईन. And love has an appointment. आणि प्रेमाला नेमणूक आहे. When love has an appointment, प्रेमाला जिथे नेमणूक किंवा अपॉइंटमेंट आहे it does not let go easily. तर ते सहजपणे ना हार मानत नाही. Destiny had an address here. आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला इथे पत्ता सापडला. I must. मला राहावंच लागेल. Why he said I must? का म्हणाला तो मला राहावंच लागेल? Because कारण heaven had already scheduled Zacchaeus' breakthrough. स्वर्गाने जक्क्यासाठीची नवीन सुरुवात अगोदरच आखून ठेवली होती. Heaven had already notified to Jesus that Zacchaeus has been selected by heaven. स्वर्गाने अगोदरच येशूंना सांगून ठेवलं होतं की या जक्क्याला स्वर्गाने निवडलंय. You must go to his house. तर येशू तू या जक्क्याच्या घरी जायचंच. Don't go to anybody's house. आणि कोणाच्या घरी जाऊ नको, पण तो झाडावर बसलाय ना त्याला खाली घेऊन त्याच्या घरी जा. Praise God. आमेन.
Because your rescue was not random, कारण तुझा बचाव असा रॅन्डमली झालेला नाही. it was arranged by heaven. हो, तुझा बचाव स्वर्गाने आयोजलेला आहे. See? हा, आपण Put yourself there in Zacchaeus' place. स्वतःला जक्क्याच्या जागी टाका. It was arranged by heaven स्वर्गाने आयोजन केलं होतं that त्याच्या Jesus has to नावाचं. visit your home. की येशू तुझ्या घरी आलाच That पाहिजे. he should visit your heart. येशूने तुझ्या हृदयाला भेट दिलीच पाहिजे. स्वर्गाने आयोजन केलं होतं. जसं जक्क्याचं तसं तुझं आणि माझं. Yes. 1986 The day you said मध्ये. yes, आणि ज्या दिवशी तुम्ही हो म्हणाल, you need to know तुम्हाला कळलं पाहिजे it was ordered of heaven. हे स्वर्गाने आयोजलेलं आहे. 86-87 मध्ये देव माझ्या घरी आला. जंगली महाराज रोड, संभाजी बागेसमोर, डेक्कन जिमखाना. I must means मला राहायलाच हवं. your change was not a suggestion. म्हणजे काय? तुझा बदल कुणाच्या सल्ल्यावरनं झालेला नाही. It was a decision. निर्णय होता. Taken निर्णय by God. देवाने ठरवलेला होता. देवाने घेतलेला निर्णय होता. या गावातल्या या माणसाला मला थारायचंच आहे. Then God does not take suggestion of your neighbors, मग देव तुमच्या शेजाऱ्यांचे सल्ले घ्यायला येत नाही, nor your spouse, nor your children, nor your family, nor your in-laws. किंवा तुमच्या नवऱ्याचा किंवा बायकोचा किंवा मुला मुलींचा सल्ला घ्यायला येत नाही, किंवा सासरच्यांचा सुद्धा सल्ला घ्यायला येत नाही की हाऊ अबाउट युअर डॉटर इन लॉ, तुमच्या सुनेला तारू का. नाही नाही नाही. When heaven takes a decision, स्वर्ग जेव्हा निर्णय घेत it cannot be taken back. त्याला माघार नाही. तो निर्णय कुणी पुसू शकत नाही. स्वर्गाने ठरवलंय. Jesus said must, येशू म्हणाले राहायलाच हवं. because God अगत्य. does not stumble into deliverance. कारण की देव ना सुटका देण्यात असा डगमगत अडखळत येत नाही. करू का नको का, येऊ का नको का. No, नाही, he नाही. schedules it. त्याने ते ठरवलेलं आहे. Amen. Amen. And so see, Zacchaeus climbed the tree, तर जक्कय झाडावर चढला. but grace climbed higher than Zacchaeus. कृपा जक्क्याहून वर चढली. जक्कयच्या झाडावरच चढला. त्याच्याही वर देवाची कृपा चढली. Otherwise, you cannot be saved. नाही तर तारण होणार नाही तुझं. Grace is not under your feet, grace is over your head. कृपा तुझ्या पायाखाली नाहीये बेटा. कृपा तुझ्या डोक्यावर आहे. त्या जक्क्याच्या डोक्यावर गेली कृपा. Zacchaeus was seeking to see Jesus, जक्कय शोधत होता की मला येशूंना बघता यावं. but Jesus was already seeking him. येशू ऑलरेडी त्याला शोधत आले होते. And when Jesus looked up, आणि येशूंनी जेव्हा वर पाहिलं, he didn't ask permission. येशूंनी परवानगी नाही मागितली. He announced his destiny. घोषणा केली. घोषणा ठरलेली दिशा आयुष्याची. चला, I must stay in your house today. मला आजच तुझ्या घरी राहायला लागणार आहे. नीचे आजा, घर लेके चल. Amen. Amen. Today your past ends. आज तुझा भूतकाळ संपणार. Your old friends end. तुझे जुने मित्र आज संपणार आहेत. A new friend is coming in your house. नवीन मित्र तुझ्या घरात आज येतोय. जुने मित्र बाय बाय टाटा गुड बाय फॉर एव्हर. Today your shame is breaking. आज तुझी लज्जा अपमान तुटत आहे. Today your money changes. आज तुझा पैसा जो आहे ना तो बदलणार आहे. Today your heart आज changes. तुझं हृदय पण बदलणार आहे. Today your house changes. आज तुझं घरही बदलणार Today आहे. your name changes. आणि तुझं नाव पण मी बदलणार आहे. See, it's not about dinner. जेवणाविषयी It's काही not नाही. a Christmas party. ते जेवणाविषयी नाही. ते क्रिसमसच्या पार्टी विषयी नाही. It was about deliverance. सुटका 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 आली सुटका. It was not about hospitality. पाहुणचाराविषयी वगैरे Let me see whether he will welcome me. की मला बघू दे त्याच्या घरी जाऊन हा माझं स्वागत करतो का, प्यायला पाणी देतो का. That question doesn't arise. तो प्रश्नच येत नाही रे. Hospitality comes when you invite them and they agree. पाहुणचार कधी येतो की जेव्हा तुम्ही त्यांना आमंत्रण देता, त्या आमंत्रणाला ते होकार देतात, तेव्हा पाहुणचार येतो. But Jesus self-invited himself. येशूनी स्वतःलाच आमंत्रण दिलं होतं की मी तुझ्या घरी येणार आहे, तू पाणी पाच पाजू नको. आय एम देअर टू स्टे. Amen. Amen. It was about healing. आरोग्याविषयी. It was not about a visit. ते काय भेटीविषयी नाही. It was about I am going to take over your house. मी तुझ्या घराचा ताबा घेणार आहे असं म्हटले. I am going to take over your family. तुझ्या पूर्ण फॅमिलीचा ताबा मी घेणार आहे. And Jesus had to go because heaven had already decided that the thief must become a greatest giver in that town. आणि येशूना जावंच लागलं कारण की तो जो चोरटा होता ना एवढा मोठा त्या नगरातला, तो जो जक्क एवढा मोठा चोरटा लाच घेणारा, तो सगळ्यात मोठा दाता झाला पाहिजे त्या नगरातला. देणारा झाला पाहिजे. The liar must become a restorer. खोटारडा पुनर्वसन करून देणारा पाहिजे. Amen. The rejected must become a redeemed person. आणि नाकारलेला उद्धार पावलेला पाहिजे. The sinner must become the child of God. आणि पापी देवाचा संतान झालेला पाहिजे. म्हणून येशू म्हणाले
तेरे घर पे तो मुझे आके रहना तो पडेगा. And that's why Jesus still uses the word must. आणि म्हणून येशू नेहमी तो शब्द वापरतात, मस्ट, मला यावंच लागेल, He must save. मला यावंच He लागेल, must heal. मला आरोग्य He द्यावंच must लागेल, restore. मला पुनर्वसन द्यावंच He लागेल must deliver. आणि सुटका द्यावीच He लागेल must move in your house. किंवा तुझ्या घरात त्याला यावंच लागेल. Because कारण- your breakthrough is not an optional. तुझी नवीन सुरुवात म्हणजे पर्याय नाहीये Your healing is not accidental. आणि तुझा आरोग्य अपघाताने आलेलं नाहीये. Your change is not random. तुझ्यातला बदल जो आहे तो असाच नाही झाला, It is heaven's appointment. ते स्वर्गाने नेमलंय. Amen. Amen. Heaven's appointment with your destiny. ते स्वर्गाने तुझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेसाठी नेमलेलं होतं. But now, church, hear me this. आता नीट ऐका, आता जे मी बोलणार आहे ते नीट ऐका. Why grace chose Zacchaeus and not anyone else? कृपेनं जक्क्याला का निवडलं आणि कोणाला का नाही? Why? का जक्क्याच का? का Why did Jesus say, I must stay in your house? येशू जक्क्यालाच का म्हणाले मला तुझ्या घरात राहावंच लागेल? You remember what Jesus said when he went to his house? येशू जेव्हा त्याच्या घरात गेले तेव्हा काय म्हणाले आठवतं? Today, आज salvation has come to तारण this तुझ्या घरात आलंय. house. Because there was a time limit. कारण एक वेळेची मर्यादा होती. Jesus was passing through Jericho. येशू यरीहोतून जात होते And if Zacchaeus had not moved, आणि जक्कायचा हल्लाच नसता Jesus would have not moved. तर येशूंना सुद्धा काही करता आलं नसतं He would have moved on out of Jericho. आणि मग येशू यरीहोतून निघून गेले असते. See, grace is free, कृपा फुकट आहे बेटा, but moments are limited. क्षण मर्यादित असतात. म्हणून ते गाणं म्हणूनच आहे ते, नको सदवडू क्षण मोलाचा. रणदिवे सरांचं अप्रतिम गाणं आहे ते. Grace is time bound, right? कृपा, हे लिहून ठेव, कृपा वेळेला बांधलेली असते. वेळ संपली, कृपा संपणार आहे. Bible says His mercy endures forever, हा. but grace is limited. बायबल म्हणतं त्याची दया सनातन आहे, दया सनातन आहे, पण कृपा मर्यादित आहे. वेळ संपली की कृपा संपेल. देन डोंट क्राय. Because कारण opportunities are only seasonal. संधी ऋतूला धरूनच येते बेटा. And Jesus was traveling, आणि येशू प्रवास करत होते, but destiny was scheduled. पण आयुष्याची ठरलेली दिशा तिथे नेमलेली होती. And Zacchaeus did 3 things nobody else did. आणि जक्क्याने 3 गोष्टी केल्या ज्या आणि कोणीच केल्या नाहीत. First, एक, he admitted he was small. त्याने कबूल केलं मी लहान आहे. He did not pretend. त्याने काही ढोंग केलं नाही. He did not posture himself. त्याने सोंग केलं नाही, ढोंग केलं नाही, He did not hide. किंवा लपला नाही. He admitted his limitation त्याने कबूल केलं की मला मर्यादा आहेत. and he positioned himself for a change. आणि त्याने स्वतःची तयारी केली बदल माझ्यात यावा म्हणून. Because he wanted to see Jesus. कारण त्याला येशूना पाहायचं होतं. That means म्हणजे something was working in his heart. काहीतरी त्याच्या हृदयात काम व्हायला लागलेलं. त्याला येशूंना पाहायचंच होतं. तो होता Such a ठेवणारा, great होता man. छोटा, पण तो कसं करून त्या झाडावर गेला. होता तसा फार मोठा आणि प्रतिष्ठित गावातला, But पण he still climbed the sycamore tree त्या झाडावर जाऊन चढला कारण तसा ठेंगणा होता. because he knew he could not see Jesus त्याला from where माहित he होतं, was. त्याला माहित होतं लोकांच्या मधून मला येशू दिसणार नाहीयेत, माझी हाईट एवढी नाही. Pride stayed in the crowd. गर्व गर्दीत राहिला, Humility climbed the tree. नम्रता झाडावर चढली. माइंड यू व्हॉट सेंटेन्सेस. गर्व गर्दीत राहिला, नम्रता झाडावर चढली. Jesus did not invite Zacchaeus. येशूंनी जक्क्याला आमंत्रण दिलं नव्हतं. Zacchaeus first invited destiny by moving. जक्क्याने प्रथम त्या ठरलेल्या दिशेला आमंत्रण दिलं. चाल घेऊन की लेट मी क्लाइंब द ट्री. He didn't wait for a prophecy. त्याने भविष्यवाणीची वाट पाहिली नाहीये. He didn't wait for encouragement. त्याने प्रोत्साहन कोणीतरी मला द्या अशी वाट पाहिली नाही. He moved while Jesus was moving. येशू येत होते तसं जक्काय पण हलत होता. See? And his movement got heaven's attention. आणि जक्क्याने जी चाल घेतली ती चाल स्वर्गाच्या लक्षात आली की हा ह्याच्या घरी जायचं. He is moving towards Jesus. हा येशूंच्या जवळ येतोय. And let Jesus move towards him. मग आता येशूना याच्या जवळ जाऊ दे. You draw nigh to him तू त्याच्या जवळ ये, and he will draw nigh to मग तो तुझ्या जवळ येईल. पहिलं पाऊल तू घे ना. you. And again he positioned himself in public. मग परत लोक जमावासमोर त्याने स्वतःची जागा घेतली. He didn't seek Jesus in private. त्याने येशूना खासगी रीतीने शोधलं नाही. प्रायव्हेटली बेडरूम मध्ये वगैरे नव्हे. No. नाही, नाही. He said, let the public watch me. तो म्हणाला सगळ्या लोक समुदायाला बघू दे, I'm not bothered. मला नाही पडलेली काही. Let them say why he is going to Jesus. सगळ्यांना दिसू दे, सगळेजण म्हणू दे, सगळ्यांमध्ये चर्चा होऊ दे. अरे काय हे कुठे चर्चला जातात अलीकडे, काय येशूला भेटायला जातात म्हणे. He climbed in public. तो लोकांच्या समोर चढला. He risked
reputation to reach redemption. आणि नाव लौकिक धोक्यात टाकलं. कशाला? उद्धारापर्यंत पोचायला. इज्जती एवढ्या पण सांभाळू नका की उद्धार राहून जाईल. Yes. उद्धारासाठी कधी कधी इज्जत पण सोडलेली चालते बेटा. समाजातली एवढी ती काय सुरक्षित ठेवायची समाजातली इज्जत. He chose deliverance over dignity. त्याने सुटका निवडली, प्रतिष्ठा सोडली. And Jesus always responds to your hunger. आणि येशू नेहमी तुझ्या भुकेलाच प्रतिसाद देतात बेटा. Blessed are those who hunger and thirst. जे भुकेले आणि तानेले ते आशीर्वादित. Amen. आमेन. असं लिहिलेलं आहे. Jesus did not go to the loudest voice. आणि येशू सगळ्यात मोठ्या आवाजाकडे गेले नाही. Jesus went to the most hungry person. येशू सगळ्यात भुकेल्या माणसाकडे गेले. He did not go to the most religious person. येशू सगळ्यात धार्मिक माणसाकडे गेले नाही. He did not just go to the most richest person in येशू the world. सगळ्यात धनवान माणसाकडे गेलेले नाही. He went to the hungriest person among the lot. पण सगळ्यांमध्ये जो सगळ्यात भुकेला होता त्याच्याकडे येशू. And let that person be the greatest sinner. आणि मग तो माणूस भले सगळ्यात मोठा महापापी असला तरी चालेल. But पण if he has hunger and thirst for जर God, त्याला देवाची ताण आणि भूक अशी लागली आहे, God can deal with this sin. देव त्याच्या पापांचा कारभार करून घेईल. Because he came for our sins only. कारण की तो पापांसाठी झालाय आपल्या. येशू आपल्या पापांसाठी झालेत ना. He can change that area, but he cannot touch you to make you hungry for him. त्या भागाला येशू हाताळू शकतात. पाप या भागाला येशू हाताळू शकतात. पण तुझी भूक जी आहे ना ती स्वतःहून लागली पाहिजे. त्यात येशू काही करू नाही शकत. You can take the horse to the water, but you cannot force him to drink. घोड्याला पाण्यापर्यंत आपण नेऊ शकतो. पाणी पी अशी बळजबरी त्याला आपण करू शकत नाही. पाण्यापर्यंत आणून हे पाणी आहे बाबा पी एवढं म्हणू शकतो. पीना उसके ऊपर है, नहीं पीना भी उसके ऊपर है. Zacchaeus was not the only sinner. जक्कै काय एकटा पापी नव्हता. In that town there were many sinners like him. त्या गावात त्या शहरात जक्क्यासारखे अनेक पापी होते. But why he was selected? मग जक्केच का निवडला? Because he was the only one who climbed the sycamore कारण tree. जक्कै एकटाच झाडावर चढला. He was the only one who came seeking to see Jesus. कारण जक्कै एकटाच येशूंना पाहायच्या भुकेनं आला की मला And येशूला Jesus पाहायचं. can see your hunger. आणि येशूंना तुमची भूक दिसते. In the crowd, लोकांच्या गर्दीत he can point out those who are hungry and thirsty for him. लोकांच्या गर्दीत सुद्धा येशू बरोबर इशारा करून सांगतील की ह्याच्यात माझी भूक आहे आणि ह्याच्यात माझी ताण आहे. Amen. Just now I was sharing with my wife. आता मी घरी माझ्या बायकोला सांगतो. When I was in the Roman Catholic Church, मी रोमन कॅथलिक चर्च मध्ये असताना we had 24th and 25th Christmas, 24 आणि 25 तारखेला नाताळ व्हायचा. and the crib would be set up in the church. आणि गव्हाणी चर्च मध्ये तिथेही मांडायचे. And I and Paul, we were very small. We used to, after the mass, we used to go and touch the crib and all the idols there. मी आणि माझा जुळा भाऊ पॉल मास झाल्यानंतर तिकडची तिची सर्व्हिस आहे ती झाल्यानंतर त्या गव्हाणीपाशी जायचो. गव्हाणी बघत राहायचो. गव्हाणी त्या छोट्या छोट्या मूर्त्या त्यांना असा हात लावत राहायचो. And every passing day, आणि दर दिवसाला we used to say, आम्ही म्हणायचो only few days left now. आता थोडेच दिवस राहिले ना मग This सगळं crib will काढ. go away. आता ही गव्हाणी काढणार ना. They kept it till 7th 7 तारखेपर्यंत ते गव्हाणी ठेवायचे. because they used to stay till 7th. The wise men had come, and after that the crib would be removed. त्यांचं असं म्हणणं की 7 तारखेपर्यंत मागी लोक आले आणि त्यानंतर मग ते गव्हाणी काढून You टाकायचे. won't believe. तुमचा विश्वास बसणार नाही. On the 7th 7 तारखेला of Jan, जानेवारी 7 when I and Paul would visit the crib in मी the आणि church, पॉल जेव्हा चर्च मधल्या क्रिब किंवा गव्हाणीकडे जायचो we used to halt there for 15-20 minutes, 15-20 मिनिटं आम्ही तिथेच उभे राहायचो and we used to cry आणि रडायचो. कॅन यू बिलीव्ह दॅट? that this crib will be gone की now. आता ही गव्हाणी ते लोक काढून टाकणार आहेत. ये सिल्वे ब्रदर्स बेटा ये हिस्ट्री हो गई पूना में. Hunger and thirst for God. देवासाठी तानेले आणि भुकेले हे जुळे भावंड लहानपणापासून अशीच Amen. जक्क्याप्रमाणे शोधत होती शोधत होती शोधत होती. He शेवटी goes तो where सापडला. desire is found. जिथे इच्छा सापडते तिथे येशू He पोहोचतात. goes where humility is found. जिथे नम्रता दिसते तिथे येशू पोहोचतात. He goes where repentance is found. जिथे पश्चाताप दिसतो तिथे येशू He पोहोचतात. goes where someone is willing to move. जेव्हा कोणीतरी हलायला तयार आहे येशू तिथे पोहोचतात. And that is the shout. आणि तो मग जल्लोष आणि त्या Jesus is घोषणा still passing by. की येशू अजून जात आहेत. येशू अजून जात आहेत. But grace still stops for the climbers. पण कृपा अजूनही वर चढणाऱ्यांसाठी थांबते. झाडावर चढणाऱ्यांसाठी कृपा थांबते.
Grace still stops for the seekers. आणि जे शोधक आहेत त्या शोधणाऱ्यांसाठी कृपा थांबते. Grace still stops for those who move. आणि जे हालचाल करतात त्यांच्यासाठी कृपा थांबते. Say, it's a spiritual law. आध्यात्मिक नियम आहे I'm बेटा. giving you a spiritual law. आध्यात्मिक नियम सांगतोय मी तुम्हाला. The first move belongs to you. पहिलं पाऊल तुझं आहे. पहिली चाल तू घे. दाखव त्याला मला तुझी भूक आहे तो येईल. That's why Jeremiah 29:13 says, म्हणून यिर्मया 29:13 मध्ये लिहिलंय, you will look for me and find me when you look for me with all your heart. संपूर्ण हृदयाने जेव्हा तू शोधशील मी तुला सापडेन. And this is the law of response. आणि हाच प्रतिसादाचा नियम आहे. This is the law of response. हाच प्रतिसादाचा नियम. Heaven always answers hunger. स्वर्ग नेहमी भुकेला उत्तर देतो. Write it भुकेला. down. लिहून ठेवा हे. Heaven always answers hunger. स्वर्ग नेहमी भुकेला उत्तर देतं. Grace always answers movement. कृपा नेहमी हालचालीला उत्तर देते. Mercy always answers pursuit. आणि दया नेहमी चिकाटीला उत्तर देते. That's why Bible says म्हणून बायबल in म्हणतं Psalm 42 verse 7, स्तोत्र 42 त्यातलं 7वं वचन, deep calleth the deep. लोंढा लोंढ्याला हाक मारतो बेटा. Deep calleth the deep. लोंढा लोंढ्याला हाक मारतो. स्तोत्र 42:7. Which means याचा अर्थ what is in God responds to what is in you. जे देवात आहे ते तुझ्यात जे आहे त्याला प्रतिसाद देतं. God's depth responds to your desire. देवाचा लोंढा तुझ्या इच्छेला प्रतिसाद देतो. His depth responds to your desire. देवाची गहनता खोली तुझ्या इच्छेला प्रतिसाद God's देते. mercy responds to your movement. देवाची दया तुझ्या हालचालीला प्रतिसाद देते. God's power responds to your repositioning. देवाचं सामर्थ्य तू परत आपली जी जागा घेतो त्याला प्रतिसाद देते. Say, Zacchaeus climbed the tree. जक्क्या झाडावर चढला ना, That is not pride. त्याला काही गर्व म्हणत नाहीत. That is a seeker's heart. त्याला म्हणतात शोधणाऱ्याचं हृदय, की प्रभूला बघायला पार झाडावर चढलाय हा. Deep answered the deep. आणि लोंढ्याने लोंढ्याला उत्तर पण दिलं. मग Look at Bartimaeus. बारतिमेय बघा, He cried out. रडला ना, Deep answered the deep. ओरडला ना सगळ्यांसमोर लाज सोडून. म्हणजे लोंढ्याने लोंढ्याला हाक मारली. Jesus, son of David, दाविदाच्या पुत्रा येशू, have mercy on me. जाता जाता मज पाप्यावर दया करान जा. A desire. इच्छा. जाता जाता प्रभू माझं भलं करून जा. The woman with the issue of blood, रक्तस्रावी स्त्री she pressed अशी दबावात, in the crowd. अशी त्या गर्दीमध्ये And so चेंगरलेली. deep answered the deep. पण लोंढ्याने लोंढ्याला हाक मारलीच. The prodigal returned back. उद्या मुलगा घरी परत आला. Deep answered the ओ deep. लोंढ्याने लोंढ्याला हाक मारली. Your hunger pulls down heaven. तुझी भूक स्वर्गाला खाली आणते राजा. Heaven leans when a hungry soul cries. भुकेला जीव रडायला लागला की स्वर्ग किंचित वाकत आहे. You did not just come, you were called. तू असाच नाही आलेला, तुला नावाने हाक मारली आहे. Heaven is responding. स्वर्ग प्रतिसाद देत आहे. तुला Yes. नावाने हाक मारलेली आहे. Jesus has already left heaven and come. येशूनी स्वर्ग सोडलेले आहे, ते ऑलरेडी आलेले आहेत. But when he is on the earth, पण येशू जेव्हा पृथ्वीवर असतात you have to call him. तेव्हा तू त्याला हाक मारली पाहिजे. Then he will answer. मग येशू उत्तर देतील. सगळं येशूंनीच नाही, काही भूमिका तुझी पण आहे. Your cry is touching God's compassion. तुझं रडणं देवाच्या कळवळ्यापर्यंत पोहोचतंय. Your movement is touching God's mercy. तुझी हालचाल देवाच्या दयेपर्यंत पोहोचतीये. Your faith is touching God's power. तुझा विश्वास देवाच्या सामर्थ्यापर्यंत पोहोचतोय. Amen. हालेलुया. ओ हालेलुया. And what you reached for, he is reaching back to you. आणि जिथपर्यंत तू पोहोचायला मागतोय ते तुझ्यापर्यंत पोहोचतंय. And that is the most powerful spiritual law of the heavens. आणि स्वर्गातला हा सगळ्यात सामर्थ्यवान आध्यात्मिक नियम आहे. Jesus always comes close, but you must come the rest of the way. येशू नेहमी जवळ येतात, पण बाकीची पावलं तूही उचलायला हवी. Say, Huh? first time he came from heaven, पहिल्यांदा येशू स्वर्गात आले, पहिलं पाऊल त्यांनी घेतलं. he walked the dusty roads. आणि त्या धुईनं माखलेल्या रस्त्यात चालले. He crossed the stormy seas. आणि त्या वादळावर चालून गेले. He even crossed the hostile shores. आणि किनाऱ्यांवर चालले, वादांवर चालले, स्वर्गात उतरले. पहिलं पाऊल येशूंनी घेतलं. And he stood at the door of the hearts. आणि हृदयांच्या दारापाशी येऊन उभे राहिले. The Savior is waiting to enter your heart. Now give your response. But he never forces his entry. बळजबरीनं आत घुसणारे The येशू devil नाही. forces his entry in you. सैतान बळजबरीने घुसतो आतमध्ये. But my Jesus is a thorough gentleman. येशू सद्गुरुस्त आहेत, बळजबरीनं कुणाच्याही जीवनात घुसत नाहीत. See, he says, I stand at your heart's door and knock. येशू म्हणतात, तुझ्या हृदयाच्या दारापाशी उभा राहून मी वाजवतोय If दार. anyone hears my voice and opens the door, जर कोणी माझा आवाज ऐकला आणि हृदयाचं दार उघडलं, I will come. मी येईन. Revelation 3:20. प्रगटीकरण 3:20. I'll be more than willing to stay in them. He comes to the door. तो दारापाशी येतो. You open it. तू उघड.
He offers mercy to you. मग तो तुला दया देतो. You accept it. तू स्वीकार. He तो दारापाशी brings येतो, तू दार उघड, मग तो तुला दया देतो, तू दया घे. Amen. आमेन. मग सुटका देतो. He brings freedom, तो सुटका आणतो. but you have to receive it. पण तू घेतली पाहिजे. तो लाख देतो बेटा, पदर पसरून घ्या सुद्धा. घ्यायलाही शिकावंच लागतं ना बेटा, आणि घ्यायलाही नम्रता लागते ती वेगळी. He announced grace, त्याने कृपा घोषित केली, but you need to respond. तूही प्रतिसाद दिला पाहिजे. त्याने हाक मारली, जयश्री, ओ माझ्या हातात आहे. Say, people believe John 3:16. लोक योहान 3:16 विश्वास ठेवतात. God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती that केली he gave his only begotten son. की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. There it does not stop. तिथे नाही थांबलेलं. That whoever believes on him. पुढे लिहिलंय, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल. Look at the man of Gadara. गदारातला तो सैतानग्रस्त माणूस पहा. Jesus crossed the raging sea. येशू ख्रिस्त खवळलेल्या समुद्राला पार करून The आले. disciples were afraid. शिष्य घाबरले. The winds were wild. वारा एवढा जोरात वाहत The होता, waves were very high. लाटा एवढ्या उचंबळून येत होत्या. But Jesus stepped onto the shore पण येशू किनारी आले. for one man. एका माणसासाठी, For one man. एका डिमन पॉसेस्ड माणसासाठी, सभ्य माणसासाठी पण नाही. डिमन पॉसेस्ड जो बेशुद्ध आहे, त्याला काही कळत नाही तो काय करतोय, That much he will do. तेवढं येशू करतील And he will stop. आणि थांबतील. Then he will wait for the man of Gadara's response. मग वाट पाहतील की आता हा माणूस काय प्रतिसाद देतो बघूया. That demonic man had to cross the distance. त्या सैतानग्रस्त माणसाला ते अंतर कापून यावं लागलं. He had to run to Jesus. त्याला येशूंकडे धावावं लागलं And he ran to Jesus. आणि तो धावला येशूंकडे. Chains were on his body. साखळ्या होत्या त्याच्या अंगावर, Wounds were there on his body. जखमा होत्या त्याच्या अंगावर, But पण hunger was in his heart. भूक होती हृदयामध्ये, भूक. It's not the demon who fell at the feet of Jesus. दुरात्मे येशूंच्या पाया पडलेले नाही. The hunger of the man for Jesus made him to fall at the feet of त्या Jesus. माणसाच्या हृदयातली येशूंसाठीची भूक त्याला येशूंच्या पाया पडायला लावली. Demons were in his mouth. अरे सैतानी दुरात्मे त्याच्या मुखात होते, But faith was in his feet. That's why विश्वास. faith took him to Jesus. विश्वास त्याच्या पायात होता, म्हणून त्याचे पाय त्याला येशूंकडे घेऊन आले. He moved and so mercy met him. तो हल्ला, तो चालत आला, तर दया त्याला भेटायला आली. See, Jesus came all the way. येशू आले ऑल द वे. But पण deliverance happened when the man moved. तो मनुष्य जेव्हा पुढे आला तेव्हा सुटका झाली. He ran to Jesus. तो धावला मग येशूंकडे. येशू स्वतःला How उपलब्ध much ठेवतील. the demons must have stopped him. त्या दुरात्म्यांनी त्या माणसाला किती थांबवायचा प्रयत्न केला असेल. You must have heard testimonies on Saturdays तुम्ही साक्षी ऐकत असाल ना, शनिवारी येता तुम्ही लोक, साक्षी ऐकता का नाही. that ladies or the men they shout from the stage. जे पुरुष आणि स्त्रिया शेवटी मी प्रार्थना करताना किंचाळत किंचाळत त्यांना इथे वर आणतात And the demons say, आणि दुरात्मे त्यांच्यातनं I बोलतात. told him don't go to that Dapodi मी त्याला church. म्हणत होतो दापुडी चर्चला जाऊ नको, But still he came. तरी तो आला. Now I will not spare him. आता नाही सोडणार मी त्याला. What does it show? म्हणजे काय? The hunger brought that lady or that man to church. त्या भुकेनं त्या माणसाला किंवा त्या बाईला चर्चला आणलेलं असतं शनिवारी. How difficult it was for her or for him to come to church. किती अवघड गेलं असेल त्या माणसाला किंवा त्या बाईला चर्चला येणं शनिवारचं, माहित आहे. How many demons they must have fought all along the way to किती our सैतानी church. दुरात्म्यांशी झगडा केला असेल त्यांनी चर्चला येता येता. But that hunger brought them. पण ती भूक त्यांना घेऊन येते. Amen. हालेलुया. Look at Jericho. यरीहो. Jesus walked through the city येशू नगरातून चालले. and Zacchaeus had to climb the tree. जक्क्याला झाड चढावं लागलं. Look at the well of Samaria. शोमरोनातली विहीर बघा. Jesus sat by the well येशू विहिरीपाशी बसले. in John 4. योहान 4. The woman had to draw water. त्या बाईला पाणी उपसायचं होतं. She met Jesus. ती येशूंना भेटली. She started speaking to Jesus. ती बोलायला लागली येशूंशी. That was her move. म्हणजे तिने पहिली चाल घेतली. Amen. आमेन. Look at the blind men. आंधळा माणूस, They had to cry. रडावं लागलं त्याला, ओरडावं लागलं त्याला. Say, heaven always initiates, स्वर्ग नेहमी पुढाकार घेतं, but humans must respond. माणसाने प्रतिसाद सुद्धा दिला पाहिजे ना. स्वर्ग पहिलं पाऊल घेतं, बाकीची तू चालायला हवी ना. Because grace always opens the door, कारण कृपा नेहमी दार उघडते बेटा. but faith must move. विश्वास हल्ला तर पाहिजे. Your faith must move. तुझा विश्वास हल्ला पाहिजे. It's not your grace, it is your faith. तुझी कृपा नाही, तुझा विश्वास. कृपा त्याची, His grace comes. त्याची कृपा येते. Your faith has to move. तुझा विश्वास तर हल्ला पाहिजे की Only नाही. when grace and faith move, miracles happen. कृपा आणि विश्वास एकत्र हल्ले की चमत्कार होतात. Amen.
तुझा विश्वास त्याची कृपा. Jesus had already crossed eternity to enter into our time. अरे येशू ख्रिस्त अनंत काळ क्रॉस करून या काळात आले. Now the last step is ours. आता शेवटचं पाऊल तरी आपलंच असायला हवंय. And if you move, mercy will meet you. आणि तुम्ही जर हल्लात तर दया येईल तुम्हाला भेटायला. Because he already came down, कारण तो ऑलरेडी वरून खाली आलेला आहे. wrapped in swaddling clothes. त्या बाळंत्यामध्ये गुंडाळलेला, त्या पहिल्या नाताळच्या रात्री जन्म घेतलेला, स्वर्ग सोडूनही इथे भूतलावर आलेला. He already died for you on the cross. आणि ऑलरेडी तो वधस्तंभावर तुझ्यासाठी मेलेला आहे. He already rose from the grave. ऑलरेडी त्याचा पुनरुत्थान सुद्धा झालेला He आहे. already opened the door. ऑलरेडी त्याने दार उघडलेलं आहे. Opened the door of salvation for the whole world. ऑलरेडी संपूर्ण जगासाठी तारणाचं दार त्याने उघडलेलं He आहे. made himself as a sacrifice available to all those who call upon him. आणि जे सर्वजण त्याला हाक मारतील त्या सर्वांसाठी त्याने स्वतःचं अर्पण चढवलेलं He आहे. did not hide his salvation. त्याने काही तारण लपवलेलं नाही. He presented it to the whole world. त्याने तारणाचं प्रदर्शन केलं अख्ख्या जगाला की कम अँड सी, कम अँड Grace सी is द not मास्टर कॉलेज. whispered. कृपा कुजबुजली जात नाही. It is announced loudly. कृपा जोरात घोषित करतात. कम अँड डाईन द मास्टर कॉलेज, कम अँड डाईन. He did not lock the door. त्याने दाराला लॉक नाही He लावलं. opened it wide. त्याने जोराचं मोठं दार उघडलंय. Now heaven is standing still, आता स्वर्ग शांत उभा आहे waiting on the earth to make the move. की पृथ्वीनी आता हलावे. What heaven had to do, heaven did it. स्वर्गाने जे करायचं ते करून टाकलं. Now earth has to take that step. आता पृथ्वीनी पाऊल उचलायला हवंय. Amen. आता पृथ्वीनी करायला हवंय. See, when James says, come close to God and he will come close to you, याकोब जेव्हा म्हणतो तू देवाच्या जवळ ये म्हणजे देव तुझ्या जवळ येईल. it means म्हणजे God responds according to our movement. देव आपल्या हालचालीनुरूप प्रतिसाद देतो. Amen. तुला देव नकोच असेल तर देव तुझ्याकडे यावाही कशाला. And grace will always answer hunger. आणि कृपा नेहमी भुकेलाच उत्तर देते. Grace will always answer hunger. कृपा नेहमी भुकेल्या जीवालाच उत्तर देते. Mercy will always answer humility. दया नेहमी नम्रतेला उत्तर देते. Amen. आमेन, आमेन, आमेन. And deliverance always answers the desire like आणि the man of Gadara. सुटका नेहमी त्या माणसाच्या इच्छेला उत्तर देते. See, blind Bartimaeus आंधळा बार्थलमै cried out. ओरडला. Jesus stopped. येशू थांबले. The woman with the issue of blood pressed through the crowd, रक्तस्रावी स्त्री चेंगरा चेंगरी करत गर्दीत ना आली. touched the hem of the garment. स्पर्श केला जगाच्या काठाला. Power flowed. सामर्थ्य वाहिलं. Power didn't flow till then. तोपर्यंत सामर्थ्य नाही वाहिलं येशूंमधून. See, हा the prodigal son returned. उद्या मुलगा घरी परत आला. Then the father ran. मग बाप धावला. The father was not running wildly. बाप काय असा इकडे इकडे धावत नव्हता. No, काय त्याला only when he शोधत. saw the son he ran. ज्या बापाने मुलगा परत येताना पाहिला मग बाप धावला. की आता शुद्ध आलेली दिसतीये, पोरग घरी येत आहे, जाऊन मिठी मारतो. God does not chase your curiosity. देवबाप तुझी जी उत्कंठा आहे ना त्याच्या मागे देव लागणार He नाही. responds to your pursuits. He responds to your hunger. तुझ्या भुकेला तो उत्तर देईल. Amen. तुझ्या भुकेला तो उत्तर देईल. He does not answer convenience. बाकी सोयीस्करपणे वगैरे नाही. He answers commitment. कराराला उत्तर देईल तो. Somebody who delights in him. ज्या कुणाला देवात आनंद मिळतो त्याला देव उत्तर देईल. See, God never rewards spectators. देव कधी दर्शकांना उत्तर देत नाही जे नुसतं बघायलाच आलेत, करायचं काही नाही. He rewards seekers. जे शोधायला आलेत त्यांना तो उत्तर देतो. Amen. प्रतिफळ देतो. If you seek me, you shall find me. तू मला शोधलंस तर मी तुला सापडेन. Amen. He already paid our debts. आपलं कर्ज तर त्याने ऑलरेडी He फेडलं. already opened heaven's door. स्वर्ग तर ऑलरेडी He उघडला. already prepared the Father's heart to accept आणि us. बापाचं हृदय पण तयार केलं आपल्याला स्वीकारायला. He made the first move. पहिली चाल येशूंनी घेतली. Now you must step out of this worldly crowd and get to him. आता जगिक गर्दीतनं तुम्ही निघा आणि येशूंपर्यंत पोहोचा. You must climb above distraction. आता तुम्ही सगळी जी लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत त्या सोडून त्याच्या जवळ या. You must lift up your hunger. तुम्हाला तुमची भूक वाढवावीच लागेल. Amen. Amen. You must move towards mercy. तुम्हाला दयेकडे यावंच लागेल. You must move towards grace. तुम्हाला कृपेजवळ यावंच लागेल. Grace will not fall on you automatically like red cherries. कृपा आपोआप तुझ्या मांडीवरती फळ पडल्यासारखं पडणार नाहीये. You have to move towards it. तुला चाल घ्यावी लागेल. Amen. जवळ यावं लागेल.
Because heaven has already leaned towards you. कारण स्वर्ग तुझ्यासाठी किंचित ऑलरेडी वाकलाय. Mercy has already been extended towards you. दयेचा हात पण तुझ्या समोर ऑलरेडी स्वर्गाने केलेला आहे. Mercy has already been offered to you. दया तुला ऑलरेडी ऑफर केलेली And आहे. all that is left is your move. आता काय राहिलं? आता तू येणं राहिलंय. Say, in the US, अमेरिकेत when someone sells a house, ज्या कोणी माणूस त्याचं घर विकतो they put up a sign, ते बाहेर बोर्ड लावतात, open house. ओपन हाऊस. Anybody can walk through. US मध्ये कोणी येऊ शकतं, ते लिहितात बाहेर ओपन हाऊस. मग कोणी येऊ Just शकतं, walk in through the house. कोणी येऊ शकतं, घर बघू शकतं. But just because you walked in through the house, it does not belong to you. पण घरात येऊन तू घरात चालला म्हणून घर तुझं होत नाही ना. Because only one person gets to move in. कारण एकाच व्यक्तीला त्या घरात राहायला मिळणार आहे, The one who paid the price. जो पैसा मोजेल, है ना. Amen. बाकी ओपन हाऊस आहे, या सगळ्यांनी बघा, पण घ्या एकानेच, कोण? जो पैसा देईल. Amen. आमेन. I mean, Jesus did not come to walk through your life. तसं येशू तुझ्या जीवनात चक्कर मारायला आले नाही. He गार्डन wants to live सारखं in your life. येशूला तुझ्या जीवनात राहायचंय. ते काय बागेत फिरायला आल्यासारखे तुझ्यात आलेले नाहीये. Amen. त्याला राहायचंय तुझ्यात बेटा. Cross opened heaven's door for the whole world. संपूर्ण जगासाठी स्वर्गाचं दार त्याने उघडलं. But only surrender hands him the key. परंतु समर्पण केलं तरच चावी मिळते. ते सगळं उघड आहे, तू समर्पण कर तर चावी मिळेल. Amen. सब तेरा ही है. Praise God. And that's why this Christmas, म्हणून या वर्षी या नाताळ समयी you can invite decoration. तुम्ही सजावटींना आमंत्रित करू You can शकता. invite Santa Claus. सांता क्लॉसला पण तुम्ही आमंत्रण देऊ शकता. But if you don't invite Jesus, पण ते सगळं करताना जर येशूंनाच नाही आमंत्रण दिलं, you have celebrated a season and missed your Savior. तर मग तुम्ही ऋतू साजरा केला आणि तारणारा गमावला. Because Christmas is not just a festival. कारण नाताळ म्हणजे, काल रात्रीच मी सांगितलं, नाताळ म्हणजे अनेक सणांमधला एक सण नाहीये. It is a rescue mission बचाव करायची कामगिरी undertaken by God Himself. देवाने स्वतः हातात घेतलेली बचाव प्रक्रिया आहे. ही माणसाची बचाव प्रक्रिया देवाने स्वतः हातात घेतलेली इज इक्वल टू नाताळ. Christmas is heaven's answering earth's emergency. नाताळ म्हणजे स्वर्गाने पृथ्वीच्या तात्कालिकतेला दिलेलं उत्तर आहे. Yes. की पृथ्वीला काहीतरी इमर्जन्सी लागली आहे, मला उत्तर द्यावं लागेल. Because man fell in Adam कारण मनुष्य आदामात पडला and God responded in Christ. आणि देवाने ख्रिस्ताद्वारे उत्तर दिलं. The first man listened to the devil, पहिल्या माणसाने सैतानाचं ऐकलं, so the second man came to destroy the devil's work. मग दुसरा माणूस सैतानी कृत्यांचा नाश करायला आला. Jesus didn't just come to live on this earth, येशू फक्त या जगात राहायला आलेले He नाही, came to die. मरायलाही आले. We are all born on this earth to live. आपल्या सगळ्यांचा जन्म या जगात राहायला झाला. येशूंचा जन्म या जगात मरायला झाला होता. He is the माहिती? only person who came to die. येशू ख्रिस्त एकमेव असे आहेत जे जगात जन्माला आले मरायला. आपण सगळे जन्माला येतो या जगात राहायला. See? He did not just come to be born, फक्त जन्माला आले असं नाही, He came to be broken. तुटायला आले. He had no ambition. काही महत्वाकांक्षा He नाही. didn't want to do PhD or great ambition of त्याला becoming a काही- big businessman. येशूंना No. काही महत्वाकांक्षा नव्हत्या की मला ह्याच्यावर PhD करायची आहे, ह्याच्यावरती ईश्वरी ज्ञान घ्यायचंय का काय मोठा बिझनेस करायचा आहे. नथिंग ऑफ दॅट. He came to die. मरायलाच आले, He came to be broken. तुटायलाच आले He came to be whipped. आणि मार खायलाच आले. He did not just come to stay here 33 years. फक्त 33 वर्ष इथे राहायला आले नाहीत, He came to secure you forever. कायमचा तुझा बचाव करायला आले, He came to stay. कायम तुझ्या सोबत राहायला आले. Even after the resurrection, He did not leave us. पुनरुत्थानानंतर सुद्धा येशूंनी आपल्याला सोडलेलं नाही. आमेन. At आय a- विल नॉट लिव्ह यू ऑर्फन्स म्हणाला. At a family dinner, एका पारिवारिक काहीतरी होता समारंभ आणि जेवण होतं. there is an empty chair at the table. तर तिथे एक रिकामी चेअर होती, रिकामी खुर्ची होती टेबल पाशी. Everything is prepared. सगळी तयारी होती. Food is hot. स्वयंपाक अगदी गरम Lights गरम, are on. सगळं लाईट लावलेले, स्वयंपाक Music is गरम, playing. म्युझिक चालू आहे, जसं हे चालू आहे. But the most important person is missing. पण अतिशय महत्वाचा व्यक्ती मिसिंग आहे. The room is full, खोली भरली आहे, but the heart of the room is empty. पण खोलीचं हृदय, खोलीचा गाभारा रिकामा आहे. And that is how many people celebrate Christmas. अनेक लोक नाताळ असा साजरा करतात की मेजापाशी सगळे आहेत आणि सगळं आहे, पण खुर्चीवरचा जो मेन आहे तोच नाही. Say, the house is full, घर भरलंय but the Savior is not पण invited. टाळणारा नाहीये, टाळणाऱ्याला आमंत्रण नाहीये. टाळणाऱ्याला आमंत्रण द्या, त्याला आत घ्या, मग सगळ्यांनी नांदा सौख्य भरे. See, I saw a house मी एक घर पाहिलं, with the best lights. सुंदर सुंदर दिवे, The streets were
lit up. रस्ते सगळे तिकडचे असे सजलेले. The Christmas tree was really tall. क्रिसमस ट्री उंचच्या उंच. The gifts were many. गिफ्ट खूप होत्या. But you know, पण we always place empty boxes around the Christmas tree. आपण क्रिसमस ट्रीच्या खाली रिकामे बॉक्स ठेवतो ना, रॅप करून. We don't have anything in it. त्याच्यात काही नसतं, है ना? हा, हस रहे मतलब फस गए. And inside the house, आणि घराच्या आत how is the scene? चित्र काय? The family is broken, परिवार तुटलेला आहे. angry, silent, distant. एकमेकांवर चिडलेले आहेत असे दात ओठ खाऊन. The lights are bright, हा, लाईट छान आहेत, but the hearts are dark. हृदय काळी काळी आहेत. Amen. आमेन. Because कारण decoration alone cannot heal your heart. फक्त सजावट हृदयाला आरोग्य देत नाही ना बेटा. That Christmas tree, beautifully lit and decorated, cannot solve family problems. क्रिसमस ट्री इतकी उंच पुरी लावलेली, लाईटनी सजलेली, तुझ्या फॅमिलीतल्या समस्या सोडवू नाही शकत ना. त्याला शेवटी You require Jesus only. शेवटी येशूच लागतात. Some people have smart TVs, काही लोकांकडे स्मार्ट टीव्ही, smartphones, smart स्मार्टफोन आहेत, lights, आयफोन आहेत, smart homes, जीवन स्मार्ट आहेत, smart घरं cars, स्मार्ट आहेत, गाड्या स्मार्ट आहेत, two-wheelers. पोरं स्मार्ट आहेत, टू व्हीलर स्मार्ट आहे, सगळ्यांचं स्मार्ट आहे. But But- their hearts are still disconnected from God. हृदयाचा संपर्क देवाशी नाही. म्हणजे At the press of a button, they can put everything on बटनाला हात लावला की त्यांच्या घरात सकट सगळं चालू होतंय, except their spirits. पण आत्मा नाही पेटत आहे. घरातले दिवे पेटतात, गाडीचा एसी पेटतो, गाडी सुरू पण होते, मोबाईल पर्यंत पोहोचतं, पण See? हृदय पेटत नाही. They can connect to Wi-Fi, but they cannot connect to Jesus. वायफायला कनेक्ट होत आहेत, येशूशी संपर्क नाही, कारण तो संपर्क तसा लागत नाही. Praise God. त्याला समर्पण पाहिजे. God is never slow to the hunger people. जी भुकेली माणसं आहेत ना, त्यांच्याकडे देव उशिराने The येत नाही, पटकन hungry येतो. people, भुकेली माणसं, He will first seek them out. भुकेल्या माणसांना देव गर्दीतनं पहिलं शोधतो की कोणाकोणामध्ये भूक आहे, उसको पहिले पकड. Look at the house of Peter. पेत्राचं घर. Jesus stepped into his house पेत्राच्या घरी येशू आले and healed his mother-in-law. आणि त्याच्या सासूला बरं केलं. हं? पेत्राच्या घरात येशू आले, पहिलं काम केलं, त्याची सासू बरी केली. There are so many homes lit with lights, having Christmas तसं tree. तर अनेक घर आहेत ज्या घरांबाहेर स्टार लागले आहेत आणि लाईट लागलेले आहेत, क्रिसमस ट्री लागलेला आहे, There is no healing there. पण आरोग्य नाही घरात. Why? का? Jesus is not invited. येशू नाही, येशूंना आमंत्रण नाही, येशूंशी गाडीवर संबंध नाही. You invite Santa Claus. सांताला तुम्ही बोलवताय. All सांता that he gives you is sweets. सांता काय देतो? चॉकलेट खायला घालतो. And the next day you have to run to the dentist. हो ना, पुढच्या दिवशी डेंटिस्ट कडे जावं लागतंय. किडा लागला म्हणतो तो, कॅव्हिटी हो गई आपके दांत में बहुत सारी. Jesus just didn't heal the body. येशूंनी केवळ शरीराला आरोग्य He दिलं असं नाही, healed the whole household of Peter. पूर्ण पेत्राचं घरच बरं केलं. पूर्ण घर. The fever left, the services returned. ताप गेला, सेवा सुरू झाली Peace filled the house. आणि शांती घरात आली. सासूबाईंचा ताप गेला, सेवा सुरू झाली, शांती घरात आली. See, हा? she started cooking a great कारण dinner. सासूबाईंनी लगेच स्वयंपाक सुरू केला. Because when Jesus moves in your home, कारण येशू जेव्हा आपल्या घरात येतात, sickness has to pack its bags. आजार गेलाच पाहिजे. हो, आजाराने बॅग गुंडाळून गेलंच पाहिजे. Look at the house of Jairus. यायराचं घर बघा. Jesus walked into a house full of crying. यायराच्या घरात येशू गेले, सगळे रडत होते, सगळेच्या सगळे. There was fear सगळीकडे भीती, and there was death. मृत्यू, शोकसभा, मयत. But once Jesus stepped out of that house, येशू त्या घराबाहेर जेव्हा आले, there was laughter in that house. हास्य आलं त्या घरात. There was हास्य. party in that house. पार्टी सुरू झाली There घरात. was joy in that house. आनंद आला घरात. Because when Jesus steps in, death has to step out. कारण येशू आत आले की मृत्यू बाहेर गेलाच When पाहिजे. Jesus steps in, sickness has to step out. येशू आत आले की आजार बाहेर गेलाच पाहिजे. When Jesus steps in, curses have to step out. येशू आत आले की शाप बाहेर गेलेच पाहिजेत ना. असं थोडं होतं आम्ही येशूं सकट आजारी आहोत. And when Jesus speaks, hopelessness has to be silent. आणि येशू जेव्हा बोलतात तेव्हा निराशता शांत झालीच पाहिजे. नन्नाचा पाडा गेलाच पाहिजे. Amen. ये नहीं होता, वो नहीं होता, नहीं सब होता है असं म्हणायला Even पाहिजे. dead things get a resurrection when Jesus enters. येशू आले की मेलेल्या गोष्टींनाही पुनरुत्थान मिळतं. Look at the house in Cana. काना गावातलं घर. Jesus was invited for a wedding. येशूंना तिथे लग्नात बोलावलं And when the wine ran out, आणि द्राक्षारस संपला. what did he do? त्यांनी काय केलं? He turned the water into wine. पाण्याचा द्राक्षारस करून टाकला. See? पाण्याचा.
What is lacking, he will refill. जे कमी पडतंय येशू रिफिल करतील, भरून काढतील. They needed wine, so he gave them wine. त्यांना द्राक्षारस गरजेचा होता, त्यांना He द्राक्षारस didn't say, oh, wine is bad, you know. I असं नाही cannot. म्हणाले, I'll प्रवचन give you देत. something else. Sharbat प्रवचन I'll देत, give. प्रवचन देत असं नाही म्हणाले येशू की नाही नाही द्राक्षारस No, नाही, why आपण not बनवणार we नाही. make tea? ऐसा वाइन भी नहीं पीने का, अपन चाय करते, चाय बेचते, Wine ran out, I will replace it with wine. आपका द्राक्षारस खत्म हो गया, आपको द्राक्षारस ही मिलेगा. You want peace, I will give you peace. शांति संपली, शांति देतो. You want joy, I will give you joy. आनंद खत्म हो गया, आनंद देता है. You have no money, I will give you money. पैसा नहीं, वो भी देता है. What is lacking, that I will जे supply. कमी पडते ते दे. Amen. आमेन. हालेलुया. Embarrassment was removed from that house. लज्जा त्या घरातनं काढूनच लावली येशूंनी It turned into abundance. आणि भरपुरी आली त्या घरात. Praise God. देवाला धन्यवाद. They had a greater celebration. एवढा मोठा आनंदोत्सव मग त्यांनी केला. Amen. हालेलुया. And that is the joy. तो आनंद आहे, That is our joy. तो आपला आमचाही आनंद तोच आहे बेटा. Amen. Amen. So Christmas is what? It is God knocking at your door. तर नाताळ म्हणजे काय? नाताळ म्हणजे देव तुझं दार वाजवत He's आलाय saying, I have not come to visit you. आणि म्हणतोय भेटायला नाही आलो, I want to stay in you. राहायला आलोय. I want to bless you. मला तुला आशीर्वाद द्यायचा I आहे. want to bring salvation in your house. तारण तुझ्या घरात आणायचंय. Amen. आऊ क्या? काय म्हणाल? नाही नाही अभी टाइम नाही असं म्हणाल. इमिजिएटली म्हणायचं अब्बी की अब्बी आ जाओ. Praise God. Amen. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, grace responds to movement. कृपा हालचालीला उत्तर प्रतिसाद देते. When Jesus enters, येशू जेव्हा आत येतात your chains will snap. तुझ्या साख्या तुटणार, It has to break. तुटल्याच पाहिजे. Because कारण mercy has got your address in heaven. दयेकडे स्वर्गात तुझा पत्ता आहे. They know when to come to your house. माहितीये स्वर्गाला तुझ्या घरी कधी यायचं, Because you have come seeking for him. कारण तू शोधत आलायस त्याला. Amen. आमेन. हालेलुया. Jesus will never pass you by. येशू कधी तुझ्या बाजूने असे जाणार नाहीये. When he sees hunger, he will stop. येशूंनी भूक पाहिली, येशू थांबणार. Say, हालेलुया. praise God. आमेन. Shall we look to God now? प्रभूकडे बघायचं. Let's all stand up, people. We'll have a short prayer. Thank you, Lord Jesus. Thank you, Master. Thank you for the day we said yes to you. धन्यवाद प्रभू, ज्या दिवशी आम्ही तुला होकार दिला त्या दिवसासाठी धन्यवाद. 1,000 mistakes are forgiven if you had said yes to Jesus. तुम्ही येशूंना होकार दिला असेल ना, तर हजारो चुकांना क्षमा आहे. हर गुनाह माफ, हर गुनाह माफ. जीसस को यस बोल दे, हर गुनाह माफ है. Because that is the greatest decision you can ever make on this earth. कारण या जगात सगळ्यात मोठा निर्णय हाच आहे जो तू घेऊ शकतोस, घेतला आहेस तर चांगलं आहे. Amen. आमेन. Sometimes I pat myself. कधी कधी ना मी स्वतःची पाठ थोपटवतो, वेल डन, I say, thank you, Peter. आणि म्हणतो धन्यवाद पीटर, You accepted Jesus. तू येशूंना स्वीकारलंस. वेल डन. At least this decision didn't go wrong. कमीत कमी हा निर्णय तरी माझा चुकला नाही. 1,000 decisions may have gone wrong. हजारो निर्णय चुकले असतील, नेव्हर But this माइंड. one decision has not gone हा wrong. सगळ्यात महत्वाचा निर्णय चुकला नाही. देवाला Amen. धन्यवाद. तसं तुम्ही म्हणत चला, वेल डन, Well done. वेल डन. I mean, sometimes you have to. तारणाला होकार दिलास, वेल डन. नाही तर आमच्यासारखे कुठून यायचे होते. लांब लांब पर्यंत संबंध नाही. येशूचा य माहित नाही, चचा छ माहित नाही. Amen. Let us look to God. प्रभूकडे बघू. Father, I thank you and praise you for this evening. देवप्पा, आजच्या सायंकाळच्या समयासाठी तुझे आभार मानतो. What a joy. किती आनंद हा, स्वर्गीय आनंद हा. You didn't come to visit the earth. तू पृथ्वीला भेटायला आला नाहीस, You came to relocate. तू तुझा पत्ता या पृथ्वीवरती मांडायला आलास की मला इथे राहायचंय. That's why Revelation says God's dwelling place will be amongst his people. म्हणून प्रकटीकरण म्हणतं की देवाचं वसतिस्थान त्याच्या लोकांमध्ये असेल. He shall dwell within them. They shall be his people. Yes. Hallelujah. And Almighty shall be God their will God. be his name. Yes. Amen. Thank you, Father. Thank you, Master. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. I give you the glory. तुला गौरव देतो प्रभू. This Christmas, या नाताळ समयी it reminds us आम्हाला आठवण होते of all that you did for us. तू आमच्यासाठी जे सगळं केलंयस त्या सगळ्याची आठवण होते. The word of God became flesh देवाचं वचन देहरूप धारण करून आलं, and dwelt amongst us. आमच्यामध्ये राहिला.
We beheld his glory आम्ही त्याचं गौरव पाहिले, as the glory of the only begotten Son of God. परमोच्च देवाच्या एकुलत्या एक पुत्राचा गौरव आम्ही पाहिला. We thank you, Jesus. तुला धन्यवाद We देतो, bless you, Jesus. तुला आशीर्वादित Our करतो. house is ever open for आमचं you. घर तुझ्यासाठी कायम उघड आहे, Ever open for you. कायमचं उघड आहे माझं घर तुझ्यासाठी. You don't need to call us. आम्हाला तू हाक मारायची गरज पण You नाही. just enter our house. असाच ये आमच्या घरात, नेहमी Because तुझं स्वागत आहे. This is your house. कारण हे घरच तुझं आहे, This heart is हे yours. हृदय तुझं आहे, This life is हे yours. जीवन तुझं आहे, My property is yours. माझी मालमत्ता तुझी आहे, My heart beating is माझं yours. हृदय, माझ्या हृदयाची My धडधड dream तुझी is आहे, yours. माझं स्वप्न तुझं आहे, My focus is you. माझा लक्ष तू आहेस, You are my everything. तू माझं सर्वस्व आहेस. Where can I go? तुला सोडून मी जाऊ कुठे? तुझं सोडून न ख्रिस्ता मी जाऊ कुठे? Like a fish will die without water. जसं मासा पाण्याशिवाय मरेल, Like man will die without oxygen. जसं मनुष्य ऑक्सिजन शिवाय मरेल, So also I will die without you. तसं मी तुझ्याशिवाय मरीन. प्रभू, मी तुझ्याशिवाय मरीन, Because you are our breath. कारण तू माझा श्वास आहेस, You are our life. तू आमचं जीवन आहेस. We bless you. तुला आशीर्वादित We thank करतो, you. तुला धन्यवाद देतो. You have not demanded anything from तू us. आमच्याकडनं काही डिमांड केली नाहीस. Only one demand. एकच डिमांड, I must stay in your की house. मला तुझ्या घरी राहायचंच Not आहे. because you don't have a house, तुला राहायला घर नाही म्हणून नाही, but because पण we cannot live without you. आम्ही तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून. तू म्हणालास मला तुझ्या घरी राहावंच लागेल, तुझ्यासाठी मला तुझ्या घरी राहावं लागेल. For us, for our sake. आपल्यासाठीच येशूंना आपल्या घरात राहायला लागणार आहे. Sometimes the children don't eat food. कधी कधी मुलं बाळ जेवत नाहीत. A child gets angry एखादं लेकरू चिडतं, and the mother says, please eat. मग मम्मा म्हणते अरे खा ना, Please eat. अरे खा ना प्लीज. No, I don't want. नाही मला नाही पाहिजे, I don't want. मला नको. Poor mother runs after him. बिचारी आई त्याच्या मागे मागे धावते. Wait, eat, थांब ना, eat. थांब ना, खा ना, For खा my ना. sake, eat. माझ्या खातर खा ना, माझ्या my खातर- sake eat. माझ्या खातर खा ना. यू लव्ह मम्मा ना, ते इट ना. असं. Thank you, Lord. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. I pray now. आता मी प्रार्थना करतो, Bless everyone who has gathered here. जो प्रत्येक जण इथे आलाय त्यांना आशीर्वाद दे. Bestow on them Christmas blessings. नाताळचे आशीर्वाद A त्यांच्यावरती विराजमान special होऊ दे. Christmas blessing. खास नाताळचे खास आशीर्वाद It is being released in your life in Jesus' तुमच्या name. जीवनावर आता मोकळे होत आहेत येशूंच्या Yes. नावात. हालेलुया. रबा करबा संदरो. The Lord told me to pray for you in such a way this evening. प्रभू आज बोललाय आज माझ्याशी की या रीतीनच मी तुमच्यासाठी I प्रार्थना release करायला. Christmas blessings on you in Jesus' name. नाताळचे आशीर्वाद येशूंच्या नावात मी तुमच्यावर मोकळे करत आहे. And some of it will be manifested before the year comes to a close. आणि काही आशीर्वाद त्यातले वर्ष संपण्या अगोदर या 8 दिवसात दिसतील. Receive it in Jesus' name. स्वीकारा येशूंच्या नावात. इफ यू हॅव फेथ से आय रिसीव इट. Receive it in Jesus' name. तर म्हण मी स्वीकारतो. I receive it in Jesus' name. Say. येशूंच्या नावात मी स्वीकारतो. I म्हण. receive blessings in Jesus' name. येशूंच्या नावात मी आशीर्वाद I स्वीकारतो. receive grace in Jesus' येशूंच्या name. नावात मी कृपा I स्वीकारतो. receive mercy in the name of Jesus. येशूंच्या नावात मी दया स्वीकारतो. I'm ready, Lord. मी तयार आहे प्रभू. My heart is ready. माझं हृदय तयार My house आहे. is ready. माझं घर तयार आहे. I'm receiving it in Jesus' name. येशूंच्या नावात मी स्वीकारायला तयार आहे. He's going to touch you. तो स्पर्श करणार आहे तुला He will complete your family. आणि तुझा परिवार तो पूर्ण करेल. तुला असं वाटतं तुझी फॅमिली अधुरी आहे, वो पूरी करने आ रहा है. He told me to tell you this. त्याने मला सांगितलंय आज तुला हे सांगायला. Receive it in Jesus' name. स्वीकार हा आपण आशीर्वाद येशूंच्या On नावात. 25th, 25 ला 25/12/25, 25/12/2025 I have spoken to you मी तुझ्याशी बोललोय in Jesus' name. येशूंच्या नावात. Receive it in Jesus' name. येशूंच्या नावात स्वीकारा. A miracle that has never happened will happen. जो चमत्कार आधी घडला नाही तो आता घडेल. The miracle you have been waiting for will happen. ज्या चमत्काराची तुम्ही वाट पाहताय तो चमत्कार घडेल. Because grace is moving towards you. आणि कृपा तुझ्या जवळ येते. Mercy is moving towards दया you. तुझ्या जवळ येते. You have hunger. आणि तुला भूक You लागली. have thirst. तुला तहान लागली. Jesus is himself giving येशू it to you. स्वतः तुला देत Say, आहे. I receive it in पण Jesus' name. येशूंच्या नावात मी स्वीकारत आहे. Amen and amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. And I want a testimony from each one of you. आणि प्रत्येकाकडून मला साक्ष ऐकायची आहे. देयर इज अनॉइंटिंग इन दिस प्लेस. Financial blessing, आर्थिक आशीर्वाद हवेत. blessing of a child, संतानाचा आशीर्वाद हवाय. blessing of a job. नोकरीचा आशीर्वाद God will take care. देव सांभाळेल. This is the Christmas blessings for you all in हे Jesus' name. नाताळचे आशीर्वाद तुम्हा सर्वांसाठी. Amen. Please be आमेन. seated. God कृपया bless you. खाली बसा.